नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मस्तपैकी नाश्त्यासाठी आपण आप्पे बनवतोय, झटपट होणारे आणि छानपैकी टेस्टी लागणारे. चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर आपण आता तांदूळ आणि डाळ मस्तपैकी एक दिवस भिजवून आणि वाटून रात्रभर ठेवलेली. तर इथं कांदा घेतला आहे, थोडीशी हिरवी मिरची कापून घेतली, कोथिंबीर आणि चटणीसुद्धा बनवून घेतली, जिरे, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. तर थोडंच आपण भाज्या घेतल्या, जेणेकरून अजिबात भाज्या नसेल तेव्हासुद्धा तुम्ही आप्पे बनवू शकता छानपैकी. तर इथं मी फक्त भरपूर असा कांदा आणि भरपूर कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि बघू शकता अशा पद्धतीने. तर एवढ्याच भाज्या घालून छानपैकी तुम्ही आप्पे करू शकता आणि जेणेकरून तुमच्याकडे जास्त भाज्या असेल तर त्यासुद्धा घालून करू शकता. तर नसेलच तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की आप्पे बनवू शकता. तर इथं चिमूटभर मी हळद टाकून घेतली, थोडीशी लाल तिखट आणि बाकीचं आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे आणि थोडासा सोडा टाकून घेणार आहे. इथं आपण चटणी बनवून घेतली, तर इथं कोथिंबीर, हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि डाळवं, मीठ अशा पद्धतीने वाटण करून घेतलं. तर तुम्ही कुठलीही चटणी बनवू शकता आणि चटणी बनवायला एकदम सोपी आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी सगळं साहित्य टाकून घेतले, सोडासुद्धा टाकून घेतला. सोडा जेव्हा आपल्याला आप्पे बनवायचे त्याच वेळेस टाकून घ्यायचं आणि छानपैकी अशा पद्धतीने घोटून घ्यायचं. तर जेवढं पीठ तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करशाल तेवढं हलकं फुलकं होतं, छान होतं आणि आप्पेसुद्धा सुंदर निघते. आता आप्पे पात्रामध्ये आपण तेल टाकून घेतले आणि आता लगेचच इथं आपण बॅटर सोडून घ्यायचं. तर बऱ्याच दिवसापासून इथं पॅनचा वापर झाला नाही, त्याच्यामुळं थोडीशी बॅच सुरुवातीची कशी निघते ती बघावं लागेल. आणि एकदा थोडेसे एक बॅच झाली का लगेच दुसऱ्या बॅचला छानपैकी आपले आप्पे रेडी होत्या. जेणेकरून डोसा असला तर डोसासुद्धा अशाच पद्धतीने. तर जेणेकरून आपण इथं तांदूळ आणि उडदाची डाळ थोडीशी टाकली, त्याचे आप्पे बनवतो आणि मिक्स डाळीचे सुद्धा खूप सुंदर आप्पे होत्या. तर ते सुद्धा आपण लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 5 ते 10 मिनटं पुन्हा परत आपण झाकण ठेवून छानपैकी वाफवून घ्यायचे आणि कशी निघतात ते सुद्धा बघू. टम्म तर छानपैकी फुगल्या गेले. तर बघू शकता ह्या पद्धतीने. ते एक एक करून आपण छानपैकी असं पलटी करून घ्यायची आणि सोनेरी कलर येईल तोपर्यंत आपण याला आता भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी सोनेरी कलर येईल त्या पद्धतीने आपण याला भाजून घेऊ आता आणि दुसरी बॅच आपण याच पद्धतीने करून घेणार आहे. तर दुसऱ्या बॅचला आपण थोडंसं इथं तेल टाकून घेतलं, जास्त तेल टाकायची गरज नाही. तर जास्त तेल टाकायची गरज नाही आहे आणि थोडंसं तेल टाकून थोडंसं आपण आप्पे पात्र गरम करून घेतलं. लगेचच एक एक करून आता सगळ्या आप्पे पात्र्यामध्ये आपण आता आप्पे घालून घेणार आहे मस्तपैकी. चला तर सर्व आता आप्पे पात्र्यामध्ये आपण आता आप्पे घालून घेतले आणि पुन्हा परत तीच आपण प्रोसेस करायची, जेणेकरून 5 ते 10 मिनटं आपण झाकण ठेवून घ्यायचं, वाफ करून घ्यायची. मस्तपैकी आपण झाकण उघडून आणि उलटे पालटे करून छान सोनेरी कलरवर भाजून घेतले आणि बघू शकता कसे टम्म फुगलेले आपले आप्पे आता रेडी झाले छानपैकी. खूप सुंदर होते आणि टेस्टी लागतात. चला दुसरी तिसरी बॅच आपण अशाच पद्धतीने करून घेणारे. खूप सुंदर लागते आणि झटपट होते आणि कमी भाज्या असल्या तरी पण आपल्या पे रेडी होत्या. चला तर दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने करून घेणारे छानपैकी. तर बघू शकता तर मस्त चटणी बरोबर ताव मारायचा, खूप सुंदर लागते. तुम्ही चटणी कुठल्याही प्रकारची लाल चटणी करू शकता किंवा हिरवी चटणी करू शकता. तर मस्तपैकी त्याच्याबरोबर ताव मारायचा आणि आपण हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकले. लहान मुलांनासुद्धा असे खायला दिले तरी खूप सुंदर लागते. तर नक्की अशा पद्धतीनं बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.